बीड ऑनलाईन ज्ञानभूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। मी ज्ञानोबा वायगसे। आज बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांच्या पदाला शोभेल अशी कारवाई केली आहे। त्यांनी छापा मारला आहे। बीड जिल्ह्यामध्ये अनेक दिवसापासून भेसळयुक्त दूध नागरिकांना मुलांना पाजलं दिलं जात होतं, विक्री केलं जात होतं। याची गुप्त माहिती जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना झाल्यानंतर त्यांनी आज भल्या पहाटे प्रशासनासह म्हणजे अन्न औषध प्रशासन असेल, बीड जिल्हा पोलीस दल आहे आणि महसूल प्रशासन स्वतः जिल्हाधिकारी अविनाश पाठक हे आष्टी परिसरात सकाळी गेले। त्याच दरम्यान त्या ठिकाणी आष्टीच्या परिसरात जे काही दूध भेसळ बनवणारा जे काही कारखाना आहे त्याच्यावर छापा मारला। छापा मारल्यानंतर त्या ठिकाणी जवळपास 12 लाख रुपयाची काही दूध पावडर आहे, रासायनिक आहेत, वेगवेगळे घातक रसायन सुद्धा त्या दुधामध्ये वापरले जात होते। तुम्हाला विश्वास वाटणार नाही की हे डुप्लिकेट दूध आहे की प्राण्याचं दूध आहे, म्हणजे म्हैस असेल गाय असेल। ह्या दुधामध्ये बदल चवीमध्ये येईल मात्र रंगामध्ये कलरमध्ये बदल कसलाच नव्हता। असं दूध गेल्या अनेक दिवसापासून आष्टीपासून अहमदनगर जिल्हा असेल, संभाजीनगर जिल्हा आहे, त्यात धाराशिव आहे, बीड आहे, अशा जिल्ह्यामध्ये याचा पाठ मोठ्या प्रमाणात वाहत होता। आज रोजी या कारवाईमुळे नक्कीच जी काही आरोग्याला माणसाच्या घातक होत होतं ते आता बंद होणार आहे। मात्र जिल्हा प्रशासनानं एक खबरदारी घ्यायला पाहिजे होती। आता कारवाई ते केली आहे, मात्र कागदपत्रे नसून खऱ्या अर्थानं जी काय असे वेगवेगळे प्रयोग करून रासायनिक खतासारख्या वेगवेगळ्या खताचा रसायनाचा मिक्स करून जे काही घातक दूध बनवलं जात होतं, असे जे काही उत्पादक आहेत त्यांना कोपरापासून ठोपरापर्यंत मारलं तरच असे अवैध धंदे बंद होणार आहेत। शासन प्रशासनानं खऱ्या अर्थानं आता कारवाई न करता कडक कारवाई करणं अपेक्षित आहे। एकदा कारवाई केली तो लगेच दुसऱ्यांदा पुन्हा तोच कारखाना उभारण्यासाठी उभा राहतो, अशी बीड जिल्ह्यामध्ये अनेक दिवसापासून पाहिलेलं आहे, घटना घडत आहेत। कारण मध्यंतरी कारखाना कुठलाही असो, उदाहरणार्थ देशी दारू बनवणारा कारखाना आहे, त्याच्यात कारवाई काही होत नाही, कारवाई झाली तर तटपुंजी होते। मग पुन्हा तो अशा कारवायांना पुन्हा अजून वेगवेगळ्या माध्यमातून पुढे येतो आणि पुन्हा अशाच कारवाया समाजघातकाला होणाऱ्या उत्पादक तो निर्मित करतो आणि पुन्हा त्याचा व्यवसाय सुरू होतो। खऱ्या अर्थानं कोपरापासून ढोपरापर्यंत जोपर्यंत पोलीस प्रशासन या अशा लोकांना मारत नाही, कारवाई करत नाही, तोपर्यंत कितीही तुम्ही कारवाई करा, ह्या अशा कारवाया चलत राहणार। त्यामुळं माझं पुन्हा एकदा प्रशासनाला मत सांगणं आहे किंवा समाजाची मागणीसुद्धा आहे, तुम्ही कारवाई करा। कारवाई करताना पुन्हा तो कारखाना नायनाट केल्याशिवाय तुम्ही माघारी घेऊ नका, कारण पुन्हा पुन्हा ते उत्पादक निघणार नाही याची सुद्धा काळजी घेणं अपेक्षित आहे। पहिल्यांदाच बीडचे जिल्हाधिकारी म्हणून अविनाश पाठक यांनी ही कारवाई कौतुकास्पद केलीच आहे, मात्र समाजाच्या हिताला, घटकाला आणि आरोग्याला धोका निर्माण होणार नाही याची सुद्धा काळजी घेतली आहे। खरंच शासन प्रशासन आणि जिल्हा पोलीस प्रशासन याचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे। या कारवाईमध्ये जवळपास 12 लाख रुपयाची जी काही पावडर आहे, रासायनिक वेगवेगळे घटक आहेत, जे कारखाना उभा करला गेला होता त्याची पूर्ण बंद करून आता ते सील करण्यात आलेलं आहे। जाहीर आवाहन अँटी करप्शन ब्युरो बीड तर्फे जनतेसाठी अतिशय महत्त्वपूर्ण आवाहन। बीड जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की शासकीय कामाकरिता लाच मागणाऱ्या लोकसेवकांविरुद्ध तक्रार असल्यास लाचलुचपत प्रतिबंध विभाग बीड या कार्यालयाशी संपर्क साधावा। संपर्क शंकर शिंदे, पोलीस उपाधीक्षक बीड। संपर्क क्रमांक 93 55 100 100। खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर। उत्तम किराणा अँड जनरल स्टोअर येथे सर्व प्रकारचा किराणा, कटलरी, तेल, पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते। महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर।
एक वेळ अवश्य भेट द्या. संपर्क जुना मुंढा रोड, बालाजी मंदिर जवळ, बीड.